नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनलवर. आज आपण पाहणार आहोत तलाठी भरती या परीक्षेचे प्रश्न उत्तर. तर त्यातील पहिला क्वेश्चन आहे, खालील वाक्यप्रचारातून दिलेल्या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ शोधा. तर विचारांना पंख फुटले. तर पहिला ऑप्शन आहे विचार नाहीसे होणे. दुसरं ऑप्शन आहे उडून जाणे. तिसरं ऑप्शन गुंग होणे. चौथं ऑप्शन आहे विचारांना गती येणे. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन 4. क्वेश्चन नंबर 2, धाबे दणाणणे. ऑप्शन क्रमांक 1 आहे खूप धावणे. ऑप्शन क्रमांक 2 खूप घाबरणे. ऑप्शन क्रमांक 3 भूकंप होणे. ऑप्शन क्रमांक 4 काळोख पडणे. तर बरोबर उत्तर आहे खूप घाबरणे. क्वेश्चन क्रमांक 3, कंठस्थान घालणे. पहिलं ऑप्शन आहे स्थान घालणे. दुसरं ऑप्शन आहे अबोला धरणे. तिसरं ऑप्शन आहे ठार मारणे. चौथं ऑप्शन आहे स्वागत करणे. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 ठार मारणे. प्रश्न क्रमांक 4, मनात ठसणे. पहिलं ऑप्शन आहे रुक रुक लागणे. दुसरं ऑप्शन आहे पक्के मनात बिंबणे. तिसरं ऑप्शन आहे मनाला न पटणे. चौथं ऑप्शन आहे मनाला लागणे. तर बरोबर उत्तर आहे पक्के मनात बिंबणे. क्वेश्चन क्रमांक 5, गर्भगळीत होणे. पहिलं ऑप्शन आहे घाबरणे. दुसरं ऑप्शन आहे पळणे. तिसरं ऑप्शन आहे सैरावैरा धावणे. चौथं ऑप्शन आहे बसून राहणे. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 घाबरणे. क्वेश्चन क्रमांक 6, वराती मागून डॅश डॅश. तर पहिलं ऑप्शन आहे पाहुणे. दुसरं ऑप्शन आहे नातेवाईक. तिसरं ऑप्शन आहे हत्ती. चौथं ऑप्शन आहे घोडे. तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 घोडे. क्वेश्चन क्रमांक 7, मुलाचे पाय डॅश डॅश दिसतात. पहिलं ऑप्शन आहे घरात. दुसरं ऑप्शन आहे शाळेत. तिसरं ऑप्शन आहे पाळण्यात. चौथं ऑप्शन आहे मैदानात. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 पाळण्यात. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. क्वेश्चन क्रमांक 8, नाचता येईना डॅश डॅश वाकडे. ऑप्शन 1 आहे पाय. ऑप्शन 2 आहे कंबर. ऑप्शन 3 आहे हात. ऑप्शन 4 आहे अंगण. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 अंगण. प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. क्वेश्चन नंबर 9, टाकीचे घाव सोसल्याशिवाय डॅश डॅश येत नाही. ऑप्शन क्रमांक 1 आहे मोठेपणा. ऑप्शन क्रमांक 2 आहे ईश्वर. ऑप्शन क्रमांक 3 देवपण. ऑप्शन क्रमांक 4 विश्वरूपत्व. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन 3 देवपण. क्वेश्चन क्रमांक 10, काखेत कळसा डॅश डॅश वळसा. तर ऑप्शन 1 आहे घराला. ऑप्शन 2 आहे बागेला. ऑप्शन 3 आहे ग्राउंडला. ऑप्शन 4 आहे गावाला. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन 4 गावाला. क्वेश्चन क्रमांक 11, कुंडी तशी डॅश डॅश. पहिलं ऑप्शन आहे पंडी. दुसरं ऑप्शन आहे पुडी. तिसरं ऑप्शन आहे जोडी. चौथं ऑप्शन आहे वेढी. तर बरोबर उत्तर आहे पुडी. क्वेश्चन क्रमांक 12, ज्याच्या गावाच्या बोरी त्याच्या गावाच्या डॅश डॅश. ऑप्शन 1 आहे चिंचा. ऑप्शन 2 आहे सरी. ऑप्शन 3 आहे बाभळी. ऑप्शन 4 आहे परी. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 बाभळी. क्वेश्चन क्रमांक 13, देव देते आणि डॅश डॅश नेते. ऑप्शन क्रमांक 1 आहे नियती. ऑप्शन 2 आहे नीती. ऑप्शन 3 आहे मती. ऑप्शन 4 आहे कर्म.
तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 कर्म. क्वेश्चन नंबर 14. खालील शब्दातून भाववाचक नामे ओळखा. ऑप्शन 1 आहे गुलामगिरी, ऑप्शन 2 आहे गार, ऑप्शन 3 आहे चवट, ऑप्शन 4 आहे शत्रू. तर बरोबर उत्तर आहे गुलामगिरी. क्वेश्चन क्रमांक 15. नाव सोनूबाई हाती डॅश डॅश वाळा. ऑप्शन 1 आहे तांब्याच्या, ऑप्शन 2 आहे पितळेच्या, ऑप्शन 3 आहे हिऱ्याच्या, ऑप्शन 4 आहे कथलाचा. बरोबर उत्तर आहे कथलाचा. क्वेश्चन क्रमांक 16. खालील शब्दातून गुणवाचक विशेषण ओळखा. ऑप्शन 1 आहे बंड, ऑप्शन 2 आहे तोंड, ऑप्शन 3 आहे थोडी, ऑप्शन 4 आहे मंगलकार्य. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 मंगलकार्य. क्वेश्चन नंबर 17. खालील पदांमध्ये द्वंद्व समास कोणता. ऑप्शन 1 आहे लंबोदर, ऑप्शन 2 आहे पुरणपोळी, ऑप्शन 3 आहे अंथरूण पांघरूण, ऑप्शन 4 आहे मंगलकार्य. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 अंथरूण पांघरूण. क्वेश्चन क्रमांक 18. हा किती सुंदर शिल्पकार आहे. हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे. ऑप्शन 1 आहे प्रश्नार्थक, ऑप्शन 2 आहे आज्ञार्थक, ऑप्शन 3 आहे नकारार्थी, ऑप्शन 4 आहे उद्गारवाचक. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 उद्गारवाचक. क्वेश्चन क्रमांक 19. पोपट पेरू खातो या वाक्यातील प्रयोग ओळखा. ऑप्शन 1 आहे कर्मणी, ऑप्शन 2 आहे कर्तरी, ऑप्शन 3 आहे भावे, ऑप्शन 4 आहे मिश्र. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन 2 कर्तरी. क्वेश्चन क्रमांक 20. चारही बाजूनी पाणी असलेल्या भूप्रदेशाला डॅश डॅश म्हणतात. ऑप्शन 1 आहे दोआबा, ऑप्शन 2 आहे बेट, ऑप्शन 3 आहे त्रिभुज प्रदेश, ऑप्शन 4 आहे द्वीपकल्प. तर बरोबर उत्तर आहे बेट. क्वेश्चन क्रमांक 21. पाणी सोडणे या म्हणीचा अर्थ ओळखा. ऑप्शन 1 आहे जमिनीवर कोसळणे, ऑप्शन 2 आहे निस्वार्थ कार्य, ऑप्शन 3 आहे निराश होणे, ऑप्शन 4 आहे त्याग करणे. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 त्याग करणे. क्वेश्चन क्रमांक 22. खालील दिलेल्या वाक्याचा काळ ओळखा. तो आता कामावर जात असेल. ऑप्शन 1 आहे पूर्ण भविष्यकाळ, ऑप्शन 2 आहे अपूर्ण भविष्यकाळ, ऑप्शन 3 आहे रीती भविष्यकाळ, ऑप्शन 4 आहे उद्देश भविष्यकाळ. बरोबर उत्तर आहे अपूर्ण भविष्यकाळ. क्वेश्चन क्रमांक 23. तो गणयंत्रावर काम करीत असो. ऑप्शन 1 आहे अपूर्ण वर्तमानकाळ, ऑप्शन 2 आहे अपूर्ण भविष्यकाळ, ऑप्शन 3 आहे रीती वर्तमानकाळ, ऑप्शन 4 आहे साधा वर्तमानकाळ. बरोबर उत्तर आहे रीती वर्तमानकाळ. क्वेश्चन क्रमांक 24. खालील वाक्यात सर्वनामाचा कोणता प्रकार आहे. तो परत येईल. तर तोचा काय आहे. तर 1 आहे सामान्य, 2 आहे पुरुषवाचक, तिसरं ऑप्शन आहे दर्शक, चौथं ऑप्शन आहे आत्मवाचक. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन 3 दर्शक. शेवटचा क्वेश्चन आहे क्वेश्चन क्रमांक 25. आपण चांगले वागलो तर समाज चांगला वागेल. यातील आपण म्हणजे प्रश्नार्थक. ऑप्शन 2 पुरुषवाचक, ऑप्शन 3 दर्शक, ऑप्शन 4 अनिश्चित. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन 2 पुरुषवाचक. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा. थँक्स.